ते तर लय जागृत देवस्थान, तिथं लय खोडीची. बापानं 100 रुपये दिले ते पेट्रोलला, मग तेवढ्यात जात होती ना गाडी. अजून 100 घे, त्याचं ऐकू नको. त्याच महिना नाही का तो पहिल्यापासून तसाच आहे. आणि मग त्या अवलादीला धाबा सुचला, बार सुचला, गाणी ऐकायचं सुचलं. त्या पोराच्या बरबादीला घरातली माणसं जबाबदारी का बाहेरची? जर त्याला 70ची पल्सर दिली नसती ते 2-4 दिवस रुसलं असतं. आपाप कोणी खात नाही कुठं बाहेर. पण आईला कौतुक लय, एकुलतं एक आहे, कुठं लय आपल्याला. आणि नाहीतरी कोणत्यासाठी कमवायचं, मग देऊन टाक त्याला सगळं. तू हे तुळशीवाली दिंडी याच्याकडे येईल ना, या आमच्या बोखांड, आम्ही आहेच हा माल सांभाळाय. आणि वरून पोर दारू प्यालं तर ती म्हणे कुठं कायम पेते, मारून ठेवत जाय फ्रीज मध्ये. मग का पोराला एवढं मारित आहे का? त्याच्यामुळे पिढी बिघडली. काय मत आहे तुमचं? 70,000ची पल्सर, 10,000चा मोबाईल, आवलादून टाकली. माझाटून गेलं ते, कुत्र्याला लाद आणते गाडीवर चाललं तर. आणि मग ते पोर भंगार प्यायला लागलं पोरीच्या नादी. पोरही भंगार. तिच्या पायी 3 पोरांनी फाशी गेली. हा 4था सांडवे लागला तिला घ्यायला. बरं तिला काय अक्कल आहे? मोबाईलचं बिल भरायला लागत नाही, गाडीला पेट्रोल टाकायला लागत नाही, आणि हॉटेलचं बिल द्यावं लागत नाही. तिला काय ती भंगरीचे पडलं तिच्या प्रेमात. पण त्या पोरेच्या बापानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकलं होतं. आणि आपलं कीर्तन खरं सांगायला लबाड नाही बोलायचं, एक जरी ऐकलं ना 5-10% झटका बसतोच. वर्षातून 4 वेळा ऐकायला पाहिजे. काही झालं तर 3-3 महिन्याच्या गॅपनं माणूस जागेवर राहील. 3 महिन्यातून 1 डोस आपला व्हायलाच पाहिजे. महाराज नका मानू माना, पण फरक आहे नाही. फरक पडतोच. सुनेचा बोलण्याचाही पडतो आणि सासूचा हातपाय आपटायचाही बोलतो. त्या गाड्याने कीर्तन ऐकलं होतं, त्याला काही टेन्शन नव्हतं, तो रिलॅक्सच होता. त्याच्या डोक्यात ठकठकच होती. ते कान त्या पुरीच्या बापाने ऐकलं नेमकं कीर्तन. दोघं एकाच दिवशी कीर्तनाला गे. तो पोऱ्याची त्या पुरीचा बाप घरी गेला आणि तिला म्हणला जर त्या पोऱ्या संग परत दिसली ना टंगड्यातून काढीन. पोरगार झाली. ती कार्ट कामातून गेलं, पोर भेटायची बंद झाली. तिने सांगितलं जमणार नाही. बरबाद झाला पोऱ्या, जिंदगी माही बरबाद झाली. मजा नाही आपल्या जगण्यात. कोणासाठी जगायचं? बिघडला गडी. आणि गेला त्याच्या आईपाशी. तिला म्हणलं ऐक, माझं तिच्यावर प्रेम आहे. 9वी पासून एका गाडीवर येणतोय आम्ही. ती माझी नाही ना तर कोणचीच नाही, ती दुसरीची नाही होऊ शकत. आणि ती जर माझी झाली नाही ना मी तुलाही दिसणार नाही. त्या बाईनं तोंड जोडायला सुरुवात केली. उडून हा तमाशा घुसला घरात आणि ती गेली याला सांगायला हा कीर्तनावरून जायला होता. आणि ती म्हणली बा हातातून पोर चाललंय, येडेवाणी करू नका, पोर त्या पोरीशिवाय जगू शकत नाही. विचार करा. त्यानं बाई माग केली. पहिल्या बायकोच्या 2-4 तिची झापडच उडाली. ती म्हणली 40 वर्षात कधी फटकावलं नाही ना, आज असं फटकावलं का मला उठता येईन. हे जटेच झाले. म्हणली कीर्तनाचं इंजेक्शन बसलंच कसं. आणि त्या कार्ट्यानं पाहिलं आपली आईच फटकावली. म्हणलं आपला काय गुदारा नाही. ते कार्ट गप्पत ते मित्रांमध्ये गेले. मित्र म्हणते टेन्शन आहे का तुला, संध्याकाळी घालून टाकू. हल्ली 90. पण त्या पोऱ्यानं ओळखून घेतलं होतं. बाप आपल्या बजेटच्या बाहेर गेला. पुरीचा बाप तर पहिलाच जायला होता. पण त्या पोऱ्या म्हणला मी जरी बापाची जिरवणार, पण म्हणला आपण कच्ची नाही. तिच्यासाठी आहे ना आसमान खाली आणि त्यानं काय केलं, टमाट्याचं औषध होतं उरेल ते प्यायला नाही. पेतय काय ते स्वळलं वाटाला. आईनं भांडेच फेकून दिले. मेलं पोर म्हणली. मेलं. हा बसलच होता घरात, हा काय उठला नाही. ती गेली म्हणली पाहिलं ना हातातून पोर गेलं. मरल ते, मेलं नाही ना. बोंबलू नको, मेलं नाही ते होईल परत. कीर्तनाचे झटकाच तसा आहे. परत होईल, थोडं लांबल पण होईल. तू बोंबलू नको, नाही तर
ते करतो म्हणलं औषधही लागू पडा ना बापाला. बापच बिघडला म्हणला. पण ते घाबरलं, चोळलंय म्हणले, त्याला वाटलं आपलं कमी जास्त होईल. ते बापा पुढंच आलं. बापानं बाई मागच करेल होती. अशा 5-7 ठेवून दिल्या त्याच्यात. ते म्हणलं पप्पा मी पेलोच नाही, फक्त चोळले. आणि नका बुवा हे कुठं झाले आता, परत त्याचं नाव घेणार नाही, आग लागू दे त्या पोरीला. रिपीटच केला बापानं. चाल डॉक्टर कर. डॉक्टर नाही 90 मारेल होती. घातला ना आतल्या खोलीत आणि डॉक्टरनं बेल्टच काढला कमराचा. असं रिपीट केलं. तो डॉक्टरला म्हणलं डॉक्टर साहेब पाया पडतो तुमच्या, मी फक्त चोळलंय हो. बापानं हल्लं 1 पट, तुम्ही हल्लं 2 पट. ती पोर उभी जळाली तर मी हिजवाय झाला नाही, पण मला सोडवा ना तुम्ही. डॉक्टर म्हणले तसं नाही, पेशंट आणल्यावर धुतलंच पाहिजे. येड्यावाणी करता येणार नाही. तो म्हणला मला उठाया वाचणार नाही. काय डॉक्टर म्हणले झोप खाली. खाली झोप. आणली ना नळी, धुवायचा ना, मागून घातली. 2-4 जणांनी धरलं त्याला. तो म्हणला डॉक्टर मी पे गपची बस, धुतल्याशिवाय रिपोर्ट कळत नाही. आणि जेव्हा मागून नळी पुढं काढली, 4 नर्स त्याला धरायला, तो कधी आकला नाही. ओरिजिनल नळी म्हणलं कुठं ते चालतं का. 2-3 दिवस त्यानं वळवळत नाही केली. 2-3 दिवसानं पुरीचा मेसेज आला तरी त्यानं उचाकला नाही. तो म्हणला आग लागू दे, आता इकडून घालतील आणि इकडं काढतील, ती पोरगीच मारू दे. ज्ञानाला संसार सुखाचा आहे आणि अज्ञानाला संसार दुःखाचा आहे. इथं आपण आलो. आणि आज लोकांना काय नाही. आता त्याच्यात पुन्हा उलट आहे. ज्ञानात गय. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय शिकू शकत नाही. मग आता आपल्याला शिकायचा संसार. संसार थोडा किचकट आहे पण फिट करून देतो. हे पोरा सुरींचे लई लाड नाही करायचे मला. आपण जे बरबाद झालो ना ते याच्यामुळे झालं. आणि एक वाक्य सांगा, तुम्हाला मला जी इस्टेट दिली ना, हा देवाचा प्रसाद आहे आणि आपलं कर्म आहे. तिसऱ्याचा वाटा नाही. काय मत आहे तुमचं? आपण कौलाच्या घरातून स्लॅब मध्ये गेलो, हा देवाचा प्रसाद आहे आणि आपलं कर्म आहे. आपण वाईट वागला असतो तर कौलातच मेलो असतो. आपण चांगलं वागतोय, कष्ट करतोय म्हणून आपण स्लॅब मध्ये. आपल्यावर कोणाचे उपकार नाही, आपल्यावर तिघांचे उपकार आहे. 1 आई वडील, 2 संत आणि 3 देव. चौथा कोण उपकार करतो आपल्यावर? नाही. जाऊ आपण गरिबीतून मोठे झालो महाराज. मग आपल्या पोरांना त्याची जाण नाही, इस्टेटीचा मजा नाही. लई लाड नाही करायची. ऐका आता जरा किचकट आहे संसार पण मांडून देतो. याला 2 गोष्टी आवडतात. याला सुगंध आणि दुर्गंध. याला आहेत बरं का दुसऱ्या अध्यायातल्या महाराज मंडळी. याला सुगंध आणि दुर्गंध आवडतो. याला निंदा आणि स्तुती आवडते. याला कानाला याला चांगलं आणि वाईट आवडतं. आणि याला स्पर्शाचे 2 गुण, बेसूर आणि कठीण. दुसऱ्या अध्यायाचे ववे आहेत. याला सुगंध दुर्गंध आवडतो. याला निंदा स्तुती आवडते. याला स्पर्श मऊ आणि कठीण आवडतो. आणि याला चांगलं आणि वाईट आवडतं. बरोबर आहे. आता ऐका, यानं जर एखादी गोष्ट पाहिली तर ती गोष्ट चांगली का वाईट हे ठरवण्याचा अधिकार याला नाही, त्याला मनाचा आधार आहे. मग हा गडी काय करतो? मनाला सांगतो गोष्ट योग्य का अयोग्य. मन असं विचित्र आहे, ते एकटं रिपोर्ट देत नाही, ते एवढ्यांना जाग करतोय. आणि हे सगळे हलकट याचं ऐका त्या मनाचं. आता ऐका, मनात जी गोष्ट बसली तिला डोळ्यानं साथ दिली. पुरावा 9वा अध्याय. हे मनमीची खरी माझे भजनी प्रेम धरे. आता ऐका, या गड्यानं जी गोष्ट पाहिली तिला आधार दिला मनानं. आणि मनानं काय केलं? हे 10 इंद्रिय जागे केले आणि 10 इंद्रियांनी शरीरात काम तयार केला. आणि काम तयार झाला म्हणून बलात्कार घडला. बलात्कार का घडतो? इंद्रियावरचा ताबा सुटला की बलात्कार घडतो. आणि बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ घडतो, नाही झाला तर क्रोध घडतो. राग काय येतो? आणि आज 99% माणसं रागानं संपवली. आजच्या कीर्तनातलं वाक्य सांगतो, किती राग येऊ द्या
थोडं हसत जा, पण रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका, करू नका. त्याला आकडा. थोडं खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत याच्या बाबतीत सावध राहा. हा, एखाद्याला तुम्ही 10 लाख रुपये घेऊन बोकसलं, बॉक्सायला काय लागत? 5 मिनिटाचं काम आहे गडी बॉक्सायचं मध्ये, पण ते 10 लाख खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. रागाला आकडा. आणि ओव्या सांगतो तुमच्यासाठी, ओव्या इतक्या सुंदर आहेत 3ऱ्या अध्यायात. जळेबिन बुडविती म्हणजे पाणी नसताना बुडवतो, राग नसताना जाळतो, दोरी नसताना बांधतो. जळेबिन बुडविती, आगीबिन जाळीती, दोरेबिन बांधिती, शिखलेबिन रोविती, पाशकेबिन गोविती, हे ज्ञाननिधीचे भुजंग. त्याला आकडा, राग आकडा. महिला मंडळ राग आकडा. नवरा बायकोचं भांडण झालं ना पुरुष मंडळीला, आणि ज्या घरात नवरा बायकोचं भांडण होत नाही ना ते घरही नाही. भांडण व्हायलाच पाहिजे, मला 2-4 दिवसातून व्हायला पाहिजे, भांडण व्हायला पाहिजे, मग मजा राहते त्या भांडणात. बायको आपल्याशी बोलत नाही, मजा आहे की नाही. मग ती पोराला मध्ये घालून विचारते, पप्या त्याला विचार चहा घ्यायचा का? मग आपण त्या पप्याला म्हणायचं दे बेगोन, मजा आहे त्याच्या. पप्या म्हणला करूच काय? त्याला विचार जीवनात संसार येतो आणि तो आनंदाचाच आहे. आणि मग उत्तर निराय का राग आला ना महिला म्हणलं, तुम्हाला सांगतो नवरा बायकोचं भांडण झालं ना, एक 5 मिनिटं तुम्ही गप्प बसायचं, फक्त तिच्या गप्पा पाहत राहायचं, काहीच करायचं नाही, फक्त पाहत राहा तिचा पावर कमी होऊ द्या. बायको रागावल्यावर भुकती का चावती? चावती. बायको चावल्यावर भुकती का चावती? भुकती. मोकळे भुकू द्या, 5 मिनिटं तुम्ही गप्प राहायचं. एक राग आला ना थोडं, तिचा पावर कमी होत जायचा. 1, 2 दुसरी एक गोष्ट आहे, थोडं हसायचं, पावर कमी होतो. सच शिकलं. थोडा पावर कमी होतो. आणि तिसरी गोष्ट, तिथून निघून जायचं. 2 मिनिटं, 5-10 मिनिटं बाजूला, सगळं वातावरण शांत होईल. आणि होतं मग जुने माणसं हुशार होते, मला ते घर वाहिलं का म्हणून काढत नव्हते का, ते पहिली व्हायचे. जुने माणसं लय हुशार. म्हातारा लग्नावरून आला, संध्याकाळी थकून यायचा, दुपारी उन्हात जेवेल राहायचा, थकून आला का घोंगडी टाकून वाटेवर बसला का नातूच पाणी आणायची. पण नाताची सून, त्याची सून, त्याला सांगायचं ना सासऱ्याला काहीतरी, म्हणून तीच पाणी घेऊन यायची. पाणी पिता पिता ती म्हणायची घरात काय राहिलं खरं नाही. तो म्हणायचा पप्या चहा ठेव रे. चहा आला का लहान सून घेऊन यायची चहा. मला आता एकत्र कळ निघत नाही. पप्या ताट वाढ. जेवलं हातरुंडा, ऐकायचंच नाही. घर टिकलं ना. जुनी माणसं हलक्याची नव्हती आणि आता हलक्या कानाची माणसं. घासाचं वज कापून उचलून डोक्यावर ठेवतानाच बायको म्हणते ध्यानात राहील ना. घरी गेल्या गेल्या काय म्हणायचं ध्यानात राहील ना. तुम्हाला वज तर उचलू दे. तो म्हणला पाठच करी जातो बाई पण देव जाऊ. म्हणून तर काही माणसं पहा लग्नाच्या अगोदर त्यांच्या तोंडावरची माशी उठत नाही. लग्न झालं अशी पोपटवाणी बोलत आहे, तिकडून आकली ती. त्याची आई म्हणती पप्या हल्ला तर वर पाहत नव्हता, पण काय जादू, जादूची बाई ती. जादूची ती. पप्या बोलायला कोणाला आकळत नाही. बरं पप्या लय बोलत नाही, जेवढं शिकवलंय. 2 भाऊ आहेत, एक शेतीवर आहे आणि एक नोकरीला आहे. तो नोकरीवाला शेतकऱ्याला काय म्हणतो माहिती का, इतक्या दिवस माझी शेती खाली. अरे त्यानं हे म्हणायला पाहिजे इतके दिवस सांभाळली. तो म्हणतो इतके दिवस खाली. तो ते नाही म्हणत, ते म्हणू शकत नाही. त्याला ढोस आहे. त्याला शिकून कोणी आणायला राहते बायकोनं. म्हणून तुम्हाला सांगतो भाऊ मला आहे, भाऊ तुम्हाला आहे. आपले भाऊ जर नोकरीला असतील ना, आपले आईबाप गेले ना, त्यांच्या जमिनी त्यांना देऊन टाका. तिकडे बाबळी पिरू नाही तर कोणाला वाट्यान देऊ. आपल्या पोरांना तळतळाट नको. काय मत आहे तुमचं? त्यांच्या बायकालाही वाईट बोलत महाराज. ते काही संस्काराच्या बायका नसते त्यांच्या.
ते काही बोलत दीड पोत बाजरी पिकली तरी ती म्हणते त्याला का कावळा शिरपोत पुरण का ती तुया दहाव्याला घोगरे घाल पाहिजे तिकडे मरून उठतो ही घ्यायचं नाही मला. हे लोकांचे महाराज ही लोक आहेत ना यांच्या मुळात बुद्ध्या विकसित नसतात. यांचं सर्व्हिसवाल्याचं जगणं असं राहतं महाराज. घर ऑफिसमधली लोक आणि संध्याकाळी पार्टीचे मित्र यांना बाहेरचं झटका माहीत नाही. काय माहिती तुम्ही यांनी सकाळी गाडीला किक मारायची हापिसात जायचं. हापिसात ती कबरी भांडी 10-5 मित्र बाहेर येताना नळ्या नोळ्या हाणणारी 2-4 मित्र आणि शेजारी पाजारी बेवडे 2-4 हेच त्यांचे नातेवाईक. त्यांची व्यापक दृष्टी नसते आणि मग त्यांनी ते बायकांचं ऐकायचं आणि त्यांच्या बायका आहे तशाच. महिला मंडळ 2 भाऊ आहे, एक शेतीवर आहे एक नोकरीला आहे. शेतीवर येतो तुमचा नवरा आहे लबाड बोलायचा नाही. तो तुमच्या सासऱ्यानं ठुला का त्याच्या कर्मानं राहिला तू काय म्हणते सासऱ्याला वाटोळ केलं माझ्या नवऱ्याच तू होती का होती तू काल आली फुलाच्या गाडीत बसून तू होती का तुला माहिती आहे तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या माहिती त्याला जर सकाळी 9 पार्टी दिली तर तो दुपारी 7 घेऊन येत होता. पेन्शनी खातच होता तो काही लिहित होता का त्याला पाहिलं कोंबडी सुद्धा मोकळ्या मैदानात अंडा घालीत नव्हती असा नंगाटकडी होता तो उलटा तो ट्युशन लावल्यामुळे जागेवर आहे. महाराज ज्ञानच नाही हो. उलट शेतकऱ्यानं म्हणलं सर्व्हिसवाल्यानं म्हणलं पाहिजे अरे एवढ्या दुष्काळात तो तुझा परपंच चालून माझी जमीन नांगरली हेच चांगलं. मी ठेवत नाही मारे हे लोक लय विचारलं जिला सून नाही ना सून तिथं बोलूनच देत नाही कॉल माझ्या डोळ्या देखत आणायची म्हणते. आणि जिनं भावाची केली तिला तोंडाहीच वाढता येईन गालय हाणता येईन तिची अशी गंमत आहे. जिने भावाची करेल ना तिला फक्त म्हणायचं धाकट्याचं लगीन करते का यंदा नाही यंदा तो तसा राहिला तर चालेल नको बाई पहिलीनं जेवढी जिरावली तर दुसरी काय करतील का. ज्या पोरानं बायको करेल नाही ना बायको ते कार्ट बोलून देत नाही कोणाला. ते म्हणतं बायको करू दे अशी नीट करून टाकेल गपची बस असंच म्हणायचं तो बाप. तोही सासरवाडीला कांदे वाट्याने करायला गेला भाऊ बायको येते इथं कापड दुकाना पुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहते. स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिक बायको मिळायची अपेक्षा सोडून द्या. आता जे राहिले तुम्ही सोडून द्या ना. आणि आता लोकांनी काय प्रचार केला माहिती का मला मुलगी मिळत नाही तसं नाहीये मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाहीये. गंमत काय झाली महाराज लोकांनी निगेटिव्ह लोकांचा एक बोब महाराज 10 वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ फरक आहे. ही श्रीनगर तालुक्यातली ही जी गावात नाही दातली खोपडीन दुडीन बुद्री कोण खोतू ही कडक टोप्यावाली कांद्याच्या पैशावाली मंडळी आता गार झाली लय कडक आहे. ती आता चिंगळी गेली वाफ आहे गेल्यामुळे ती गार झाली. नाही तर ही कडक टोप्यावाली मंडळी लई टाईट यांना पुरीचा बाप म्हणायचा आपली पोरगी करा. हे काय म्हणायचे माहिती तवा तुम्ही कुठं आम्ही कुठं हे कसं शक्य आहे. तुमची जमीन आपला उकडा सारखाच आहे 13 ट्रॅक्टर पडेल आता अशी जिरली. आता पोराचा बाप आहे ना शेपटापासून गार पडला आता त्याची वळवळच बंद झाली. ते बळच आता पुरीच्या बापाला म्हणते राम राम थोला यंदा नाही तो तिकडे देवाला सोडवो आम्हाला नको. मग पोराचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे तर मला टच नको धक्का नको तू यंदा नकोच 4 महिने प्रचाराला सोड. रेंज गेली काहींची बायका नाही 35 झाली काही जोडीदारांचे ऑपरेशन झाले कार्यक्रम बंद झाला आघाडी तसा व्हायरस आला भाऊ जाम झाली पोरांचे बाप. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल उलटा झाला हुंडा उलट. आपले 10 वर्षापूर्वीचे वाक्य आहे ना आज जसे तसेच मार एक खोटं ठरणार नाही जिरलीच. आता पुरीचा बाप पैसे घेऊन निवांत आहे. आता तिकडून पुरी आणतात लोक खाली
मराठवाड्यातून त्या राही ना त्यांना फुकाट खायची सो त्यांना कवा हे चिंगळेन वाफे कळत घोटाळा झाला. आणि आता शिकलेल्या पोरींची संख्या वाढली. आता मुलगी डीएड आहे बीएड आहे. आता मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे. आपण मुलगी शिकवली म्हणलं येडायला कशी काय पोरगी देईल. आणि आता लोक काय म्हणते माहिती का द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे. तुला वळू त्या मापात नाही कोण देतं बोल. आता विषय सोडून द्यायचे राहिले ते. आता ह्या आठवड्यात जेवढे पाहुणे येतील कोणलाय हा मला मरून जाऊ द्या. मुकी बैरी इडी भले तिला पहिले 2 पोर आहे चालतील बुवा. आता आधारच नाही म्हणलं का तुम्हाला आता एकच पर्याय पोरांनो मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे झोपायच्या टायमाला पाहणे नाही झोप आली तरी नाही झोप येत डबल. माझे कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही एकटाच हसतो घरी गेलो होतो इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. याला 2 गुण आहेत याला 2 गुण आहेत. यानं गोष्ट पाहिली मनानं ठरवली आणि मनामुळं हा संसार तयार झाला. हा संसार मनाचा आहे मनाचा संसार आहे. आणि मनाचा संसार कसा आहे ऐका. इथून वर 5 इंद्रिय कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय 5-5 10 आहेत. आणि हाच खरा संसार आहे. जर तुम्ही देव आपला केला नाही तर हा संसार लया जाईल. तुम्ही आलात ना याचा अर्थ बाजार. आणि कोणत्याही बाजारात 2 माणसं आहे. एक काहीतरी घेणार आहे एक काहीतरी देणार आहे. मग जग एक बाजार आहे. पुनरपी जननम पुनरपी उपजे ते नासे नासले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र देसे परिव्रमेगा. आणि याला एक 8व्या अध्यायातली ओवी सांगून टाकतो. तेवी जितेने अवसरे जे आवडोने जीवी हुरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेत्वा.
बस जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग भजन करता करता हा देह चांगला ठेवा. नवऱ्याच्या घरी जाताना नवरी रडते, लई रडती पोरगी, पोरीचा बापही रडतो आणि पोरीची आई रडते. पोरगी रडते मी आई बापापासून दूर चालले म्हणून, बाप रडतो माझी मुलगी चालली म्हणून, आई रडती माझी मुलगी चालली म्हणून. पण नवरदेव रडत नाही कधी. नाही तो भाड्याचा उलटा ताईट उभा राहतो. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, हायवेला मिळतो ना तो 35ला, तो आता 100ला झालाय ना, तो 35ला. मग त्या पुरीचा भाऊ तिला म्हणतो का ग दिदी, मम्मी रडली, पप्पा रडले आणि तूही रडली, दाजी का रडली नाही. ती पोरगी म्हणली पप्पा दाजी फक्त आजच्या दिवस हसणार आहेत, उद्यापासून एकटाच रडणार आहे तो, मीच हसणार आहे, मला रडू द्या. संसाराचं दुःख आहे. आता इथं परत एक घोटाळा आहे थोडा. नाही तरी संसारू हा जाईल, हा जाईल, हे जाऊ दे, याचा विषय नाही आज. अख्खं कीर्तन तुम्ही अंतरंगात ऐकलं का बाहेर रंगात? अंतरंगात तो विषय सोडा. ते खाल्ल्यावर विहिरीला पाणी लागणार, त्यात काय एवढं विशेष नाही. काय म्हणतो त्याला, हा संसार लया जाईल. आणि हा संसार कशानं लया जातो? 1 माया, 2 मी, 3 तू, मी आणि तू, या 2 शब्दामुळे जीवन संपलं. मी तू, त्या बाबळीपासून या बाबळी पोच. तू जाऊन दाखव. आता या हायवेच्या कडे ती जी गाव आहेत ना, ही सगळी ही 5-10 वर्षात पागल होणार. ज्यांना ज्यांना हायवेचे पैसे मिळाले त्यांनी बहिणी दावी लावली. मला सई मागा गेला, बहिणी कधी म्हणली तू तो आजच आला, मला 6 पोरं झाली, तर कधी डोकून नाही पाहिलं तुला. सई नाही. आता अजून 5-6 वर्ष थांबा. आता उगाच नोटाबंदी झाल्या त्यामुळं हायवेची मंडळी थोडी गार झाली, गुंठा कापाना प्लॉटही जायला. पण 5 वर्ष ना संगमनेर शिन्नर जेवढी गाव आहेत रोडच्या कडेची, पागल होणार ही गाव, उतटून जाणार ती, खडे आणणार लोकांना. कारण पैसे जमिनीचे मारा. तुम्ही सरकार सगळ्या योजना राबवू शकतं, जमीन कुठून वाढी. काही ना हायवेचे पैसे मिळाले, बुलेट घेतली, 90 मारून घरी आला, हार घेऊन आला पुजायला गाडी, कुत्र्याला आणली, बुलेट खाली गेला, त्याचा हारावर नेऊन घातला. लक्ष्मी येते. अजून 5-6 वर्ष थांबा. हायवेची सगळी गाव आहे ना पागल होणार. कारण तुमची जमीन होणार कोटी रुपये गुंठा, 33/33. तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास, काही नुसते ऐकणार इतके. आणि काही जण कोटी हातात घेणार. कोटी म्हणजे 100 लाख. खर्चायचे कसे? 25चा बंगला आणि 25ची गाडी. किती गेले? 12.5 लाख. डान्स बार 12.5 लाख. बियर बार, नळ्या नुळ्या, खांड खुंड खलास. तुमची पोर आहेत रोडला कुल्फी. कंपनी बाहेरची येणार, मॅनेजर बाहेरचा येणार, वॉचमॅन आपला राहणार. राईट राईट. येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे. घाल माय अंगो. अहो महाराज, आमच्याकडे काकडीला विमानतळ आलं तर दुधाची पिशवी आणाय लोक शिर्डीला जायची. 3 वर्षापूर्वी पैसे मिळाले, मी होतो ना त्याच्यात. पण आपले कसे बोगत जातील, येडे का? मी होतो त्याच्यात, माझी होती त्या विमानतळात जमीन. ते लोक दूध आणाय शिर्डी. 60चं पेट्रोल आणि 25ची पिशवी. गाडी गेली आणि पिशवी गेली. लक्ष्मी भाऊ, नम्रतेशिवाय टिकत नाही. असं चालतं का नाही? आणि आपली मंडळी लक्ष्मी सांभाळू शकत. आता आपली मंडळी फक्त एकच टिपरू घेऊन बसली. 1.5 महिना झालाय. दुष्काळ पडला बा, दुष्काळ पडला बा. अहो महाराज, आता हे बंडभाऊन ते सगळे सांगते, गेल्या वर्षापेक्षा यंदा लग्न टोले जंग हो राहिले. काय आता दुष्काळ, उतटली लोक. काय आता दुष्काळ, उलटी लोक रात्री करतात. आता ती लाईटिंग लावून. आणि सुनाला 3रा महिना निघला ना, ती महाराज ओवी ओवी. मी ते
बाबतीत बोगस पार पाठपर्यंत नाही. शास्त्र सोडून जेवढी माणसं वागलीत ना तेवढ्याला दणका बसलाच आहे. तुमचं काय मत? अध्याय नंबर 16 कोणाला लागलं तर लिहून घ्या. अध्याय नंबर 16 ओवी नंबर 359. 59 नंबरची ओवी आहे 16व्या अध्याय. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. कचाकच लोक एखादं लग्न करतात. आता 22 दिवस वर्ष पोर राहिली दुपारी ना काय मेली असती. अरे करू नको होऊन जाईल. जावायची एवढ निघलं खटका येतो. मग एकानं मला कीर्तनात विचारलं उभं राहू एकादशीला लग्न केल्यावर जरा असं होतंय तर ज्यांनी पुरी पडूनच आणल्या त्यांनी कुठं तिची पाहिल्या बंद झाली आपली अक्कल. तर त्याला ओवी अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189. वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय राहत नाही. ही कशी मरती? अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200 नंबर सकट घ्या ती काय काळजी नाही घरी गेल्या उचका. अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200 पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला. येडे नव्हते ज्ञानोबारायांनी ओवी करायला. जैसी दीपकलिका धाकुटी बहुतेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी थिकुटी म्हणू नये. येडे होते का तुकाराम महाराज? दुर्बुद्धी ते म्हणा कदा नवजून आला. संतांची भाषा ते का पारावरच्या गप्पा आहे. 700 वर्षापूर्वी लिहिलेली ओवी आज तंतोतंत तशी आहे आणि 350 वर्षापूर्वी लिहिलेलं गाथ्यातलं प्रमाण जसंच्या जन हे सुखाचे दिल्या गेलेले तेव्हाचं वाक्य आहे. आजही खरंय उद्याही खरंय कधी खरंय. जो चाले धंदा तो बहीण म्हणे दादा तेव्हा लिहून ठेवलंय. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी. म्हशींच्या कल्पामध्ये रेडा चालतो तो डुलत चालतो. ज्ञानोबारायांनी तेव्हा तुकोबारायांनी तेव्हाप्रमाणे केली. या कुटुंबाचा आदर्श घ्यावा. गेलेल्या जीवात्म्याला स्वर्गवास लाभो. त्यांच्या पाठीमागे राहिलेल्या अपत्याकडून अन्नदानासारखं पुण्य घडो. मी तुमचं आहे तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं. असं नका करू भाऊ. इंद्रिकर मरण ना म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष पण तुम्हाला आपली आठवण यावं. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमा यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील एक या ठिकाणी महान समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण मूर्ती महाराज देशमुख कुंदेरकर यांनी या ठिकाणी सुंदर अशी कीर्तन रूपी सेवा समर्पित केली. त्याबद्दल साबळे कुटुंबियांच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे बंडू बाबर बाळासाहेब वाघ माननीय पानुशेठ केदार निलेश केदार संजय आव्हाड बळू पाटील आव्हाड माननीय अमित सानप विनायकराव शेळके या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे. शिंदे सर्व मान्यवरांचं साबळे कुटुंबाच्या वतीने हार्दिक आभार मानतो. ऋणनिर्देश व्यक्त करतो. हिराताई कुठे असतील त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ बाबा 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 2 मिनिटं बाबा 2 मिनिटं फक्त एवढं भजन साहित्य द्या त्यांना. भजनी मंडळावर वडिलांच्या स्मृती भजनी मंडळ हिराबाई चला. बाबांची मुलगी या पुढे यांच्या वतीनं बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ माळवाडी भजनी मंडळाला
आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. करीत असे पापभंगा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे भीवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण. करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी. सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप मनोहर. राहो निरंतर हृदय माझे, सावळी सुंदर रूप मनोहर,
सावळे सुंदर रूप मनोहर आणिक काही इच्छा नाही ताड आणिक काही इच्छा नाही ताड तुझे नाम गोड पांडुरंगा सावळी सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर